अर्लीन तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. बाळासाहेब यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त जगताप कुटुंबियातर्फे हार्दिक शुभेच्छा. बाळासाहेब 70व्या वर्षाच्या वाढदिवसाच्या आपल्याला शुभेच्छा. आपल्याला उदंड आयुष्य लाभो, आपली तब्येत ठणठणीत राहो हीच देवाजवळ प्रार्थना. आपल्याला अजून खूप फिरायचंय. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभो हीच देवाजवळ प्रार्थना. साहेब यांना 70व्या वर्षाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. कोरोनामुळे आपल्याला घरात राहूनच फोनवरून शुभेच्छा देता येतात. हे आताच्या टेक्नॉलॉजीने शक्य होत आहे. त्यामुळेच आपण एकमेकांच्या संपर्कात असतो. 1975 ते 2010 पर्यंत आपण मेंढरांमध्ये एकत्र काम केले. आपल्याला या प्रवासात बरेच चांगले अनुभव आले. चांगले अनुभव म्हणजे आपल्याकडे त्या काळात सर्वात महत्त्वाची मशीन शिप बोरिंग मशीन, माहो, डेक्कल या मशीन होत्या. या मशीन महत्वाच्या म्हटल्या जायच्या. या मशीनला काही बिघाड झाला तर त्या काळी आपल्याकडे माटे साहेब हे वोल्टास कंपनीमधून यायचे. त्यांच्याबरोबर काम करून तुम्ही त्यांची स्पेशालिटी मिळवली. त्याचा फायदा आम्हाला कंपनीला मिळाला. माटे साहेब केल्यानंतर काही काळ तर असा आला की आपल्या कंपनीतच नव्हे तर आपल्याकडे ज्यांच्याकडे या मशीन आहेत त्या सर्व तुमच्याशी संपर्क करत होते. त्यातच महत्वाचे होते की लोकलचे वैद्य बोंद्रे भट साहेब. तुमच्यावर अशा बऱ्याच लोकांचा खूप विश्वास. तुम्ही सुद्धा नेहमीच त्यांचा विश्वासार्ह ठरवला. तुमच्यामुळे मला व आपल्या टीमला बरेच काही शिकता आले व त्याचा फायदा कंपनीला झाला. व दुसरा अनुभव असा की आपल्या टीम मधील प्रत्येक व्यक्तीचा तुमचा चांगला अभ्यास, कोण कुठले काम करू शकेल त्याच्याकडून तुम्ही ते काम करून घेत होता. त्यामुळे तुमच्यावर तुम्ही पार्सॅलिटी करता असा आरोप झाला. काहींनी युनियन लीडरकडे तक्रार केली व तुम्ही त्यांना महत्वाची कामं देत नाहीत म्हणून. तुम्ही त्या लोकांना महत्वाची कामं देऊन लीडर लोकांना पटवून दिले की कोणाकडून कोणते काम करून घ्यावे व त्यामुळे कंपनीचा फायदा होईल. या आठवणी आमच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. यापुढे तुमचं आयुष्य आरोग्यमय सुखदायी जावो हीच प्रार्थना करतो. कोल्हप साहेबांना परत शुभेच्छा देतो. हॅपी बर्थडे अरविंद. अरविंद एक माझा खूप चांगला मित्र आहे. अरविंद मित्रांची खूप मनमोकळेपणाने बोलतो. अरविंद पहिल्यापासूनच अभ्यासामध्ये हुशार आहे. अरविंदने आईवडिलांची खूप सेवा केलेली आहे. अरविंदने आपल्या भावाला सुद्धा खूप मदत केलेली आहे. अरविंदने बहिणीला सुद्धा खूप मदत केलेली आहे. पुन्हा अरविंदला त्याच्या 70व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आणि अरविंदचे उर्वरित आयुष्य सुखी आणि समाधानाची जावं हीच ईश्वराची प्रार्थना. हाय अरविंद, कसा आहेस? आज तुझा 70वा वाढदिवस आहे. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बघता बघता आयुष्याची 70 वर्ष पूर्ण झाली. साधारणपणे 53 वर्षापूर्वी
तुझी माझी आणि अनिलची फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना आपली ओळख झाली. आपल्या ओळखीचं मैत्रीत कधी रूपांतर झालं हे कळलंच नाही. दिवसेंदिवस आपल्या मैत्रीचे धागे घट्ट होत गेले. त्याला इतके दिवस झाले. आपल्या मैत्रीचा माझ्या मुलांना खूप अभिमान वाटतो. इतके दिवस तुम्ही एकमेकाच्या संपर्कात आहात. नुसते संपर्कातच नाही तर तुमचं बॉन्डिंग सुद्धा खूप छान आहे. आठवणी तर खूप आहेत, पण सुरुवातीला केलेल्या सायकलवर छोट्या सहली, सिंहगड व इतर किल्ले हे खूप आठवणीत राहिलेले आहेत. सिंहगडावर आपण गेलो त्यावेळी टीव्हीचा टॉवर बसवायला सुरुवात झाली होती. त्यावेळी आपण सर्व मित्र सायकलवर डबे घेऊन सिंहगडला सफर करायला गेलो होतो. खूप मजा आली होती. ती एक अविस्मरणीय अशी आठवण आहे. अनिल, तू व मी नंतर वेगवेगळ्या क्षेत्रात गेलो. मला फलटणला जावे लागले. घरची शेती व कॉलेज मी पूर्ण केले. तुम्ही त्यावेळी फलटणला आला होता. नंतरही एकदा आसूच्या आमच्या शेतावर आपण सर्वजण गेलो होतो. नीरा आणि करा नदीच्या संगमावर असलेले सोनेश्वर मंदिरात आपण जाऊन आलो होतो. त्यावेळी महाशिवरात्रीची यात्रा होती. आपण सर्वजण आमच्या ट्रॅक्टरमधून त्यावेळी सफर केली होती. तुझं 417 गणेशपेठ मधलं घर मला आठवतं. तुझे वडील भाऊ होते त्यावेळी. त्यांचा खूप आदर वाटायचा. त्यानंतर तू सिंहगड रोडला राहायला गेलास. तिथेही आपली भेट व्हायची. त्याच्यानंतर तू पुण्याच्या अत्यंत उच्चभ्रू अशी असणारी मगरपट्टा सिटीत तू राहायला आलास. तुझ्या आयुष्यात जे घडलं ते सर्व तू स्वकर्तृत्वावर साध्य केलेस. नोकरीच्या क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि सचोटीने काम करून तू वरच्या पदावर गेलास. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तू माणूस म्हणून खूप चांगला आहेस. तुझे विचार, लागवी बोलणं मनाला खूपच भावतं. तुझ्याबरोबर असणाऱ्या मैत्रीचा मला खूप अभिमान वाटतो. आपण आपली सुखदुःख एकमेकाशी शेअर करतो, मन हलकी करतो. आयुष्याच्या संध्या छायेकडे पाहताना आपण खूप सुखी समाधानी आहोत. लग्नानंतरची आपली सर्व कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यात कुठेही कमी पडलो नाही. आई वडिलांची सेवा असो, मुलांचं शिक्षण असो, भावांचं त्यांचं रांकेला लावायचं असो, त्यांच्या पाठीशी आपण भक्कम उभे राहिलो. मुलांचे सर्व सुरळीत पार पाडले. आता या वयात आपली मुलं आणि सुना छानपैकी आपली काळजी घेतायत. आपला वेळ नातवंडात छान जातोय. आणखी काय हवं? आता तू 70 पार केलीस. तुझं उर्वरित आयुष्य सुखी, समाधानी आणि आनंदात जाऊ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते निरामय जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. हाय पप्पा, 70व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आज 70व्या वर्षी तुमचा उत्साह काय कमी नाही. यू आर एन इन्स्पिरेशन टू अस. आज आयुष्यात तुम्ही आमच्यासाठी खूप काही केले. ताठ मानाने जगायला शिकवलं, स्वतःच्या पायावर हिमतीने उभं राहायला शिकवलं. प्रतिकूल परिस्थितीला सामोरं कसे जावे व लढायचे कसे हे तुमच्याकडनं शिकावे. आज आम्ही सदैव तुमचे ऋणी आहोत. आज आम्ही जे काही आहोत ते तुम्ही केलेले त्याग आणि परिश्रम. एखादी गोष्ट येईसपर्यंत ती समजून सांगणे किंवा चांगल्या गोष्टीसाठी खाल्लेले फटके याचे आम्हाला कायम अप्रूप वाटणार. आणि तसेच तुमचं प्रेमही. कंपनीवरून थकून आल्यावरही गणपतीला घेऊन जाण्याचा उत्साह आणि त्याच उत्साहाने देखावे समजून सांगणे हे आजपर्यंत हे आम्ही कधीच विसरणार नाही. आणि हो, तसेच तुम्ही दणकेतून शिकवलेले ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले आजही माझ्या लक्षात आहे. मी गाडीवरून पडलो तर कंपनीतनं धावून येणे काय, किंवा मी रात्री कंपनीतनं आल्यावरती खात्री करण्यासाठी दिलेली हात काय, हे सतत आमची काळजी करण्यात आली. आणि हीच काळजी आमच्या मुलांसाठीही. आज एका वटवृक्षाप्रमाणे तुमची कायम आमच्यावरती माया आणि छाया असावी. हॅपी बर्थडे पप्पा.
पप्पा, तुम्हाला 70व्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. सगळ्यात आधी तुम्हाला खूप खूप थँक्यू. आजपर्यंत तुम्ही आम्हाला बरंच काही शिकवलं, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधीही कुठला प्रॉब्लेम आला तरी कधीही कंप्लेंट न करता किंवा आपला प्रॉब्लेम कधीही दुसऱ्यांच्या डोक्यावर न टाकता त्याच्यातून आपण स्वतःहून कसा मार्ग काढावा हे तुम्ही शिकवलं. कधीही वेळ वाया घालवू नये. आपली वेळ आणि आपली एनर्जी कायम सकारात्मक गोष्टींमध्ये किंवा आपल्या हॉबीजमध्ये गुंतवावी हे तुम्ही शिकवलं. तुमची ऑफिसमध्ये 12-15 तासाची ड्युटी, त्यात ट्रॅव्हलिंग असं असताना देखील तुम्ही कायम आमच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं. आम्हाला क्लासेसला घेऊन जाणं, आमचे हॉबीजमध्ये तुम्ही इंटरेस्ट घेतले किंवा आम्हाला आईस्क्रीम खायला घेऊन जाणं, गार्डनला घेऊन जाणं, ट्रिप्सला घेऊन जाणं. जॉबला लागले तरीही कधी ड्रायव्हिंगला कंटाळा आला म्हणून तुम्ही मला पिकअप अँड ड्रॉप सुद्धा केलं आणि माझ्या ऑफिसच्या खाली अर्धा एक तास माझी वाट देखील बघितली आहे. असे बरेच मल्टिपल्स रोल तुम्ही अगदी सहजपणे केले. अजून देखील सुद्धा जसे तुम्ही आमचे लाड करता तसेच कधी आम्ही चुकलं तर आम्हाला ओरडून आमची चूक बरोबर सुद्धा करायला लावता. आमच्यावर जसा तुम्ही मायेचा हात ठेवला तसंही कधी कधी कान पकडून आम्हाला बरोबरचा मार्ग देखील तुम्ही दाखवता. पप्पा, तुम्ही स्वकष्टावरती खूप मोठे झालात, पण कधीही तुम्हाला त्याचा गर्व झाला नाही. उलट तुम्ही सगळ्यांशी अगदी मन मोकळेपणाने आणि सगळ्यांना अगदी मदत करायला तुम्ही तत्पर असतात. आमच्या घरातल्याही सगळं कार्याला किंवा कुठल्याही फंक्शनला तुम्ही कायम आवर्जून येतात. तुमची एनर्जी तर मी कधीच मॅच करू शकत नाही. सिद्धांच्या बाबतीत देखील किंवा घरातल्या सगळ्या मुलांबाबतीत तुम्ही त्यांच्या शिक्षणाकडे किंवा त्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी तुम्ही कायम सजेस्ट करत असता. पप्पा, आज माझ्या सासरी मला एक खूप छान प्रेमळ आणि मायाळू परिवार मला मिळाला आहे. असं असताना देखील सुद्धा तुमची कायम आठवण आणि तुमचा सहवास ह्याची मला कायम आस असते. तुम्ही असेच माझ्या मागं कायम खंबीरपणे उभे राहा. पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Happy birthday, Mama. Hello, Mama. Wishing you a very happy 70th birthday and wishing you a very healthy life always. And you have always been a very strong, supportive pillar of our families. And we wish you really a very healthy life. And since the time I have been associated with this family, I remember you to be a very strong personality, a very guiding person, and encouraging to my daughters on their birthdays, on their successes, and I really appreciated that. And anything to talk to, anything to ponder about, and you're always there in any field, let it be medicine, let it be defense, travel, tourism, politics, and you know everything, or you keep on upgrading yourself, and it's really very nice to have a person like you in a family whom we can really bank on
on all our issues and all our problems, and you are the first person and the last person I feel to be banked upon. Thank you so much for being a part of this family, and we are really very proud of you always. बाळमामा, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आज तू 70 वर्षाचा झाला, वाटतच नाही. यू हॅव ऑलवेज बीन व्हेरी यंग टू मी, व्हेरी एनर्जेटिक. यू हॅव बीन व्हेरी मोटिवेटिंग टू अस, युअर एंटायर फॅमिली, टू जगताप्स, माय पेरेंट्स, माय फॅमिली. पिंटूनी तर मला सांगितलं 1-2 मिनटाची क्लिप पाठव. मी विचार केला की अरे 2 मिनटाच्या क्लिपमध्ये एवढं सगळं आयुष्य जे तुमच्याबरोबर स्पेंड केलं ते तर समराईज करताच येणार नाही. म्हणजे त्यासाठी तर निश्चित 1 तासाची क्लिप लागेल. मामा, यू हॅव ऑलवेज बीन अ व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग सपोर्ट. यू हॅव बीन ऑलवेज पॉझिटिव्ह. मला असं उभ्या आयुष्यात कधी आठवत नाही की तू माझ्यावरती कधी ओरडला असशील. हां, तू बऱ्याच लोकांवरती बऱ्याच वेळा ओरडला असशील, पण माझ्यावरती नाही, डेफिनेटली नाही. हे मी खात्रीने सांगू शकतो. मग आयुष्यातली कुठलीही लहानशी महत्त्वाची पण घटना असू दे किंवा कुठल्याही क्लिष्ट गोष्टीत कुणाचा सल्ला घ्यायचा असेल तर मी एकदम निर्धास्तपणे तुझ्यावरती अवलंबून राहतो. आणि आत्तापर्यंत उभ्या आयुष्यात तुझं मार्गदर्शन असल्यामुळेच मी एवढा सक्सेसफुल होऊ शकलो. त्यात तुझं डेफिनेटली मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. थँक्यू मामा. परममित्र अरविंद, 70व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज तुझ्या वयाला 70 वर्षे झाली आणि आपल्या ओळखीला 60. शाळेतल्या ओळखीचे रूपांतर मित्र म्हणून कधी झालं काही कळलंच नाही. पुढे काही दिवसांनी आपण जवळचे मित्र झालो. कॉलेजात गेल्यापासून म्हणजे जवळजवळ 53 वर्षापासून आपल्या मैत्रीला जिवलग मित्र हा किताब मिळाला. कॉलेजनंतर आपल्या शिक्षणाच्या शाखा बदलल्या, घरं बदलली, व्यवसाय वेगळे झाले, तरी मैत्री कायमच राहिली. मी आता आठवून पाहिलं, एवढ्या दिवसात आपलं एकदाही भांडण झाले नाही. रुसवा फुगवा तर दूरच, पण मतभेदही झाले नाहीत. चर्चा करताना बोलताना दोघांचं लगेच एकमत होत असे. तुझ्यामुळेच आपल्या कितीतरी ट्रिप्स झाल्या. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 90 सालची 24 दिवसांची मोटरसायकलवरची पुणे कन्याकुमारी पुणे सहल. त्यावेळी तुझी साथ दिली ते अजन्म आठवणीत राहील. खरं तर तू नसतास तरी ट्रीप झालीच नसती. तुझ्याबरोबर कितीतरी गड किल्ले पाहिले, हिमालयात भटकलो, याला गणतीच नाही. या सर्व आठवणी आता डोळ्यासमोर येत आहेत. आज तुला प्रत्यक्ष भेटता आलं असतं तर खूप छान वाटलं असतं. परत पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझं पुढील आयुष्य सुखाचे, समाधानाचे आणि समृद्धीचे जावो ही परमेश्वराजवळ प्रार्थना. तुझा जिवलग मित्र अनिल. I feel so lucky to have you as my friend. Hope
your birthday is as special as you are. May all of your dreams come true. Thanks for being such a great friend. Happy birthday. पप्पा, 17व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. वडिलांप्रमाणे तुम्ही नेहमीच माझ्या पाठीशी उभे आहात आणि तेवढंच प्रेम आणि माया देत आलात. नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित करता. एखादी चूक झाली तर समजावूनही सांगता. एखादा नवीन पदार्थ केला तर त्याचं भरभरून कौतुकही करता. तुमच्या दोन्ही मुलांनी एवढं प्रेम तुम्ही तुमच्या जावयावर आणि सुनेवर करता. किंबहुना आमच्या सगळ्यांपेक्षा जास्तच प्रेम तुम्ही तुमच्या 3ही नातवंडांवर करता आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असता. आणि आम्हाला सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी मार्गदर्शन करता. तुमचे खूप गुण घेण्यासारखे आहेत, जसं की वक्तशीरपणा, कुठल्याही परिस्थितीत टेन्शन न घेता आनंदी राहणे. तुमच्या खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. पप्पा, यू आर द पिलर ऑफ आवर फॅमिली अँड आय एम हॅपी अँड प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ युअर फॅमिली. तुमची छाया आमच्यावरती अशीच राहो हीच इच्छा. शेवटी एवढंच म्हणेन, तुमचा वाढदिवस खास आहे कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात. या सुखी समृद्ध परिवाराचा तुम्हीच तर खरा मान आहात. पप्पा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी बाळासाहेब भरवीरकर. श्री अरविंदराव गरुडसाहेब माझ्या मुलीचे सासरे. साधारण 13 वर्षापासून आमचे सोयरे संबंध जोडले गेले. या नातेसंबंधांपेक्षा त्यांची मित्रत्वाची वागणूक मन मोहून गेले. त्यांचे निगर्वी बोलणे चालणे, त्यांची विविध विषयांबद्दलची माहिती, त्यांची प्रवासाची आवड, तसेच निरनिराळ्या देशांच्या सफरींची टिपणे, फोटोग्राफ नक्कीच कौतुकास्पद. त्यांच्या 17व्या वाढदिवसाबद्दल तसेच त्यांना आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो याबद्दल उदंड शुभेच्छा. धन्यवाद. घोलप साहेबांना 70व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माणूस म्हणून खूप छान असं व्यक्तिमत्व आहे. मुलीच्या पाठीशी ते नेहमी वडिलांप्रमाणे खंबीरपणे उभे राहिलेत आणि नातवंडांचा अभ्यास वगैरे स्वतः जातीने घेतला. मुलीला काही कधी त्याची काळजी नाही आहे. त्यांच्याबद्दल म्हणजे जास्त मी काही बोलू शकत नाही, म्हणजे शब्द कमीच आहेत बोलण्यासाठी. ना पुढच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. 70व्या वाढदिवसानिमित्त पप्पा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुमच्या वागण्या बोलण्यातील सहजतेमुळे तुमच्यासोबत इंटरॅक्ट करताना कधीच दडपण येत नाही. आमच्या भाजी कंपनीची तुम्ही घेतलेली काळजी, अगदी हॉस्पिटलमध्ये पण स्वतः थांबून केलेली देखभाल, हे खरंच स्पृहणीय आहे. अजूनही तुमच्याबद्दल भावलेली गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःच्या छंदाला दिलेला वेळ, तुम्ही केलेला भरपूर प्रवास. तुम्ही जेव्हा पण प्रवास करून वेगवेगळे अनुभव घेऊन येता आणि ते आम्हाला सांगता, तेव्हा खरं सांगायचं तर आम्हाला त्या सगळ्या बोलण्यातून त्या ठिकाणी जाऊन आल्याचा छोटासा अनुभव मिळतो आणि ते खरंच खूप आवडतं. आणि दुसरी आवडणारी गोष्ट म्हणजे तुम्ही जी स्वतःच्या तब्येतीची आजवर काळजी घेतलेली आहे, ते आम्हाला खरं तर वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. आणि इथून पुढच्याही आयुष्यात तुम्हाला सुदृढ
आणि आनंदी असं जीवन व्यतीत करायला भेटावं अशी आमची सर्व कुटुंबाची इच्छा आहे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे बाबा. नमस्कार, मी कामेश भोंडे, अरविंदचा बरेच वर्षापासूनचा मित्र. मी आणि अरविंद टाटा मोटर्सला एकत्र जवळजवळ 35 वर्ष एकाच डिपार्टमेंटमध्ये काम केलं. टाटा मोटर्समध्ये यायच्या आधी माझी आणि त्याची काही फारशी ओळख नव्हती किंवा परिचयही नव्हता. पण मी त्याला ओळखत होतो म्हणजे कसं, तर डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला असताना आम्ही दोघंही देशपांडे क्लासेसमध्ये एकाच वेळेला जात होतो. त्यावेळेला त्याची माझी नुसती थोडी तोंड ओळख होती, पण परिचय किंवा मैत्री नव्हती. टाटा मोटर्सला सुद्धा त्याचा आणि माझा इंटरव्ह्यू एकाच दिवशी झाला आणि आम्ही साधारणपणे तो 1974च्या फेब्रुवारीमध्ये टाटा मोटर्सला जॉईन झाला व मी 1974च्याच मार्चमध्ये जॉईन झालो. साधारण 20 दिवसाच्या फरकाने आम्ही जॉईन झालो. आम्ही दोघंही साधारण एकाच वयाचे असल्यामुळे आमच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पेसुद्धा एकाच वेळेचे आहेत. माझं लग्न नोव्हेंबर 76ला झालं, 25 नोव्हेंबर 76ला झालं व त्याचं लग्न 76लाच 3 डिसेंबरला झालं. कंपनीत काम करत असतानासुद्धा आमचे बरेच एकत्र असल्यामुळे कित्येक लोकांना भोंडे कोण आणि घोलप कोण हे लक्षात राहायचं नाही. त्यामुळे बरेच वेळेला मला कोणीतरी घोलप म्हणून हाक मारायचं किंवा अरविंदला भोंडे म्हणून हाक मारायचं. पण आम्ही दोघे एकाच डिपार्टमेंटला असल्यामुळे आणि समोरच्या माणसाला काहीतरी मेंटेनन्सबद्दलच सांगायचं असल्यामुळे आम्ही फारसा विचार न करता हां तू काय म्हणतोय बाबा त्याप्रमाणे ऐकून घेत होतो. त्यामुळे लोकांचे गैरसमज नेहमीच व्हायचे. अरविंदचा स्वभाव हा थोडा स्पष्ट वक्ता, पण त्याची कामामध्ये कष्टाळूपणा, हुशारी, सिन्सिअरिटी ही कायम असायची. तो हाताखालच्या माणसांचे सुद्धा नेहमीच कौतुक करायचा आणि त्यांना काय लागतं काय नाही याच्या बाबतीत तो नेहमी तत्पर असायचा. बऱ्याच वेळेला आउट ऑफ द वे जाऊनसुद्धा त्यांनी हाताखालच्या लोकांना मदत केलेली आहे. कोणाची अडचणी असेल तर तो नेहमीच त्यांना धावून जाऊन मदत करत होता. मग ती अडचण कामाची असो किंवा कोणाच्या घरची अडचण असो, कोणाची आर्थिक अडचण असो, या सगळ्यांसाठी सुद्धा तो नेहमी मदत करायला तत्पर असायचा. माझ्या बाबतीतसुद्धा माझ्या आजारपणात म्हणा किंवा त्याच्या आजारपणात म्हणा आम्ही नेहमीच एकमेकाला कायम आधार आणि मदत देत आलेलो आहोत. टाटा मोटर्समध्ये काम करत असताना आम्ही बऱ्याच ट्रिपसुद्धा केल्या. त्याला स्वतःला पर्यटनाची प्रचंड आवड आहे. त्यांनी रिटायरमेंटनंतरसुद्धा बऱ्याच ठिकाणी त्यांनी ट्रिप्स केलेल्या आहेत. निरनिराळ्या देशांमध्ये, निरनिराळ्या आपल्या भारतातल्या निरनिराळ्या ठिकाणी एकटा म्हणा किंवा मित्रमंडळींसकट त्यांनी बऱ्याच प्रवास केलेला आहे. आणि त्याची स्मरणशक्ती अतिशय दांडगी असल्यामुळे त्याला सर्व गोष्टी व्यवस्थित आठवायच्या आणि तो बोलताना त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करायचा. मी आणि तो बऱ्याच वेळेला गप्पा मारायचो. त्याच्या गप्पा मारण्यामधनं मला नेहमीच असं दिसायचं की त्याला बऱ्याच गोष्टींची चांगल्या प्रकारे जाण आहे व निरनिराळ्या गोष्टींची माहिती आहे आणि तो ती माहिती मला नेहमी पुरवत असायचा. अरविंदच्या वडिलांबरोबरसुद्धा माझे संबंध चांगले होते. त्यांच्याबरोबरसुद्धा मी बऱ्याच वेळा भेटलेलो होतो आणि ते सुद्धा चांगल्या प्रकारे गप्पा मारायचे. त्यांनाही गप्पा मारायची खूप आवड होती आणि आम्ही त्यावेळेलासुद्धा निरनिराळ्या विषयावरती बऱ्याच वेळेला गप्पा मारलेल्या आहेत. टाटा मोटर्समध्ये असतानासुद्धा आम्ही निरनिराळ्या ठिकाणी गेलेलो होतो. त्यावेळेच्या आमच्या आठवणी आणि हसणं खिदळणं किंवा एकमेकांच्या बरोबर आमच्या एकमेकांचे जे सहवास होते त्याच्यात कधीही असं शत्रुत्व म्हणा किंवा असं काहीतरी
एकमेकाच्या मनाबद्दल आडी धरून आम्ही असं कधीच वागलेलं मला आठवत नाही. तो कायम एकमेकांची सगळ्यांची मिळून मिसळून वागला. आजच मला समजलं आहे की त्याचा 17वा वाढदिवस 15 ऑगस्टला आहे आणि त्याच्या 17व्या वाढदिवसासाठी मी, माझे कुटुंबीय सर्व मिळून त्याला दीर्घायुष्य लाभो अशी परमेश्वरावर प्रार्थना करतो आणि धन्यवाद. नमस्ते पप्पा, तुम्हाला 70व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ऐसा लगता ही नहीं कि आप 70 ईयर्स के हो गए हो. इतनी एनर्जी, इतना एक्टिवनेस, इतनी एंथुसियाज्म, आप हमेशा से ही मेरे लिए एक इंस्पिरेशन रहे हो. मैं सोनल से हमेशा कहता हूँ कि पप्पा हमारे फैमिली के एनसाइक्लोपीडिया है. वो कहते हैं ना कि द वर्ल्ड इज़ अ बुक एंड दोज हु डू नॉट ट्रैवल हैव रेड ओनली 1 पेज ऑफ इट. इस हिसाब से आपने पूरा बुक पढ़ लिया है. पापा आप सब जानते हैं, बी इट पॉलिटिक्स, फाइनेंस, स्पोर्ट्स, कोई भी टॉपिक पे आप बात कर सकते हो. आप सब लोगों के साथ इतनी आसानी से मिक्स हो जाते हो, चाहे वो बच्चे हो, बड़े हो या कोई भी. आपने हमेशा से मुझे भी अपने एक बेटे के जैसा ट्रीट किया है. दादा और मेरे बीच में कभी कोई फर्क नहीं किया. बच्चों को भी आप अच्छे से ख्याल रखते हो. बच्चों को आपके साथ मज़ा आता है, वो एंजॉय करते हैं आपके साथ रहने के लिए. पापा आपने हमेशा अपने फैमिली के लिए अपना टाइम डिवोट किया है. थैंक यू फॉर ऑलवेज बीइंग देयर फॉर अस. पापा यू आर अ कंप्लीट मैन, अ गुड फादर, अ वंडरफुल फ्रेंड, अ केयरिंग ग्रैंडफादर एंड अ जेम ऑफ अ पर्सन बाय हार्ट. पापा एक बार ये कोविड टाइम्स खत्म हो जाए ना तो आप साथ में बहुत सारी ट्रिप्स करेंगे. आप ऐसे ही अब एक्टिव और एनर्जेटिक रहो, यही मेरा विश है. अगेन विशिंग यू अ वेरी हैप्पी बर्थडे पापा. नमस्कार सर. नमस्कार गोवाब साहेब. ह्या जन्मदिवसाच्या आपल्याला शुभेच्छा. देवाने आपल्याला 100 वर्षाचे सुखाचे आयुष्य देऊ दे आणि ह्या कोविडच्या टायमाला तुम्ही आम्ही सांभाळून राहायला पाहिजे. आपण व्यवस्थित औषध वगैरे घेऊन सांभाळून राहावा. आणि आपण इकडे आला असता फारच बरं झालं असतं. आम्ही सगळे म्हणून आपल्या जन्मदिवसाच्या साजरा केलो असतो. आता नमस्कार. many happy returns of the day भैया जी. हम तो आपके हमेशा टूर के बारे में ही बात करते रहते हैं. अब तो इतने एनर्जेटिक हो और एक्टिव हो, हम सबको यही बताते रहते हैं. हम तो बहुत खुश होते हैं कि आप हमारे सभी कार्यक्रमों में हाजिर होते हो. तो हम तो बहुत प्रसन्न होते हैं इसलिए. और इस बार कोरोना की वजह से हम मिल भी नहीं सकते हैं. आप हमेशा अपने सेहत का ख्याल रखिए. वैसे तो आप रखते ही हो, बोलना ही नहीं हमसे. और क्या बताएं, आप अपने घर में ही सुरक्षित बर्थडे मनाएं. हम सब का शुभकामनाएं हमेशा आपके साथ रहेंगे. वंस अगेन अ वेरी हैप्पी बर्थडे. एंजॉय योर बर्थडे भैया जी. नमस्ते अंकल. नमस्ते अज्जा. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Ajja. Happy birthday to you. Uncle, we are really amazed by the way you are connected with all the generations and you have been an inspiration to the younger generation. हमें आपकी तरह रहना है. That is how we feel about it. Uncle, it's always so nice to talk to you. That will lengthy talks and it can be any topic, right from politics to technical to all your good experiences that you share about your
love it, uncle, and that's probably the way that we would look forward to retire and lead that retired life. You are an inspiration, uncle, surely. I'm really amazed by your stories and the way you present them. I remember we almost spoke for 1.5 hours on Mama's office opening ceremony, and it was very interesting. Wish you all, we all wish you a very happy birthday, uncle, once again. Once again, uncle, happy birthday once again. तुम्ही नेहमी सुखी राहा, फुलांसारखे हसत राहा, चंद्र ताऱ्याने एवढं आयुष्यमान व्हा. चुकलो कधी वाट अंधारूपी जीवनात, तर दिव्यासारखे आमच्या आयुष्यात प्रकाश देत राहा. 70व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे काका. हॅपी बर्थडे काका. हॅपी बर्थडे काका. तुम्हाला 70व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप शुभेच्छा काका. तुमच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इकडे वृक्षारोपण करतो आता. या झाडाप्रमाणेच नेहमी सदाभर राहा तुम्ही. गोलप फॅमिलीचे वटवृक्ष आहे तुम्ही, म्हणून आम्ही वृक्षारोपण करतोय. हॅपी बर्थडे बाबा. हॅपी बर्थडे बाबा. प्रिय काका, तुम्हाला 70व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे. तुमच्या मनातल्या सर्व स्वप्नांना यश मिळो, हीच विठ्ठलाचरणी प्रार्थना. काका, तुम्ही आजपर्यंत वडिलांसारखे आम्हाला खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहिलात. आमच्या चांगल्या वाईट प्रत्येक काळात तुम्ही नेहमी मोलाची साथ दिली. तुमची ही साथ आम्हाला आयुष्यभर अशीच मिळून दे, हीच विठ्ठलचरणी प्रार्थना. 70व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे मोठे बाबा. Hi Baba, many happy returns on your 70th birthday. You have always been an inspiration to us and always close to our heart. तुमचा खूप सपोर्ट आहे आम्हाला, अभ्यास असो किंवा काही नवीन शिकायला असो. माझ्यासाठी ड्रॉइंगचा क्लास तुम्ही शोधून काढला. You motivate us to do new things and to be strong and face challenges. कुठलीही गोष्ट बेस्ट कशी करायची तुमच्याकडून शिकावं. हँडरायटिंग चांगलं यावं म्हणून तुम्ही माझ्यासाठी किती कष्ट घेता. थँक्यू बाबा फॉर एव्हरीथिंग यू डिड फॉर अस. हॅपी बर्थडे बाबा. बाबा तुम्ही 70 इयर्सचे झाले असून एवढे यंग आणि एनर्जेटिक कसे? बाबा मला तुमच्या बरोबर टाइम स्पेंड करायला खूप आवडतं. तुम्ही आम्हाला गार्डनला घेऊन जातात, माझे फेवरेट फ्रूट्स ड्राय फ्रूट्स घेऊन देतात.
माझ्या हॉबीजमध्ये पण फार इंटरेस्ट घेतात. तुम्ही आम्हाला ट्रिप्सला पण घेऊन जातात. बेळगावला आल्यावर पण तुम्ही मला खूप स्टोरीज सांगतात. स्विमिंगला पण घेऊन जातात. बाबा, मला तुमच्यासारखं आणि तुमच्या बरोबर सगळं वर्ल्ड ट्रॅव्हल करायचं आहे. जरी मी तुम्हाला त्रास दिला तरी पण तुम्ही मम्मीला सांगतात मी शाण्यासारखं वागलो. जरी मी मस्ती करायला लागलो तरी पण तुम्ही जाऊन दे, करून दे असं सांगतात. बाबा, तुम्ही खूप छान फोटोज पण काढतात. आता आपण लवकरच किल्ले बघायला जाऊया. तुम्ही असंच माझ्यावर प्रेम आणि लाड करत राहा. बाबा, तुम्ही ऍक्च्युली ना एक सुपर हिरो आहात. हॅपी बर्थडे बाबा. Hi Baba, happy 70th birthday. Thank you for teaching me Sudoku and to be happy and strong. तुम्ही आम्हाला खूप छान छान गोष्टी सांगता. स्पायडरमॅनचे आणि शिवाजी महाराजांचे. तुम्ही आमचे खले सुपरहिरो आहात. तुम्ही आम्हाला खूप प्रेम दिलं. आपल्याला अजून खूप मस्ती करायची आणि गपचूप येऊन तुम्हाला भूक कळते. हॅपी बर्थडे बाबा.